नमस्कार, स्वागत आहे तुमचं आपल्या मराठी इन्स्पायर्ड यूट्यूब चॅनलमध्ये। तर बघा, माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म हे भरपूर जणांनी सबमिट करून कोणाचे अप्रूव्ह झालेले आहेत, कोणाचे रिजेक्ट झालेले आहेत, तर कोणाचे डिसअप्रूव्ह झालेले आहेत, तर कोणाचे आतापर्यंत पेंडिंग आहेत। तर अशातच बघा, आता ज्यांचे फॉर्म अप्रूव्ह झालेले आहेत तर त्यांनी आता लवकरात लवकर रक्षाबंधनला पैसे येण्याच्या अगोदर हे काम करायला पाहिजे। तर बघा, जर तुम्ही हे रक्षाबंधनच्या अगोदर हे काम केलं नाही तर तुमचे पैसे येणार नाहीत। तर इथं बघा, तुम्ही जेव्हा फॉर्म भरताना तुम्हाला त्याच्यामध्ये लिहिलेलं होतं का तुमचं बँक खातं हे आधार कार्ड तुमचं बँक खात्याला लिंक असायला पाहिजे आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या आधार कार्डला लिंक असायला पाहिजे। तर आता इथं जर तुमचं आधार कार्ड हे बँक खात्याला लिंक नसेल तर तुमचे पैसे हे रक्षाबंधनला येणार नाहीत, हे सुद्धा इथं लक्षात असू द्या। म्हणून तुम्हाला तुमचं बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक करून घ्यायचं आहे। आणि जर तुमचा मोबाईल नंबर तुमच्या आधार कार्डला लिंक नसेल तर आधार कार्डला मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला लिंक करायचा आहे। जे पात्र अर्जदार आहेत त्यांना हे काम करायचं। तर सर्वप्रथम तुम्हाला गुगलवर जायचं आहे। गुगलवर जाऊन तुम्हाला आधार लॉग इन करायचं आहे। बघा, आधार लॉग इन केल्यानंतर इथे एक लॉग इनचं ऑप्शन येते। तर इथं या लॉग इनच्या ऑप्शनवरती इथं तुम्हाला क्लिक करायचं आहे। लॉग इनच्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर इथं बघा, असं एक पेज ओपन होणार आहे। इथं एंटर आधार कार्ड नंबर आणि कॅप्चा दिलेला आहे। तसं तुम्हाला सर्वप्रथम तुमचा आधार कार्डचा नंबर टाकायचा आहे। नंतर इथं कॅप्चा टाकून इथं OTP येणार आहे तुमच्या मोबाईलवरती। तर इथं OTP आल्यानंतर तर बघा, इथं तुम्हाला तुमचं कुठलं बँक आहे, तुम्ही जे बँक दिलेला आहे फॉर्म भरताना तेच बँक इथं यायला पाहिजे। तर इथं बघा, ॲक्टिव्ह जर असं स्टेटस आलं तर तुमच्या खात्यामध्ये रक्षाबंधनला 3000 रुपये हे येणार आहेत। जर तिथं नॉन ॲक्टिव्ह आलेलं असेल, म्हणजे ॲक्टिव्ह नाही आलेलं असेल, तर इथं तुम्हाला तुमचे पैसे तुमच्या खात्यात हे जमा होणार नाही, हे सुद्धा इथं लक्षात असू द्या। म्हणून लवकरात लवकर तुम्ही बँकेमध्ये जाऊन तुमचं आधार कार्ड हे बँकेला लिंक करून घ्या आणि तुमचा मोबाईल नंबरसुद्धा तुमच्या आधार कार्डला लिंक करून घ्या। तर बघा, भरपूर असे पात्र अर्जदार आहेत, त्यांचे फॉर्म आतापर्यंत अजून त्यांचे आधार कार्ड हे बँकेला लिंक नाही आहे। तर इथं स्टेटससुद्धा त्यांचं ॲक्टिव्ह नाही दाखवते। म्हणून लवकरात लवकर तुम्ही तिथं तुमचं बँक खात्याला आधार कार्ड हे लिंक करून घ्या। तर अशा प्रकारे ज्यांचे फॉर्म हे अप्रूव्ह झालेले आहेत त्यांनी लवकरात लवकर हे काम करून घ्यायचं आहे, नाहीतर तुम्हाला रक्षाबंधनला 3000 रुपये हे मिळतील नाही।